राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त सोलापुरातील विविध शाखेच्या वतीनं विजयादशमी शस्त्रपूजन आणि संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। रविवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भावना ऋषीनगर सोलापूरच्या वतीनं कमटम नगर येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालय येथे विजयादशमी शस्त्रपूजन आणि संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सायंकाळी 6 वाजता सोलापूर शहर सहकार्यवाह मार्तंड कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। संचलन व उत्सव कार्यक्रम एकता मंगल कार्यालय एकता नगर येथे पार पडला। यावेळी RSS कार्यकर्त्यांनी ध्वज संचलन केले। या संचलन कार्यक्रमात भावना ऋषीनगरच्या स्वयंसेवकांचा सहभाग होता। वास्तविक संघ म्हणजे काय? सुशिक्षितांनी केलेले समाजकार्य म्हणजे संघ। उच्च शिक्षित लोकांनी घरावर कृषीपत्र घेऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत केलेले समाज संशोधन म्हणजे संघ। पुढच्या पोराला देश कार्याला झोपून देणारी आई म्हणजे संघ। म्हातारपणाची काळजी देशाच्या आधारासाठी लावणारे वडील म्हणजे संघ। उच्च शिक्षितांचा ओढा या मोठ्या पगाराच्या नोकऱ्याकडे असतो। अशा नोकऱ्यांना अति सहजपणे गंगाचरण करणारे समर्पण म्हणजे संघ। सुखासुखी जीव वाद लावून ठेवायला जाणार निर्धारले संघ। क्षणोक्षणी अपमान तर सोडाच, पण जिथे अस्तित्वाची ही शाश्वती नाही अशा ठिकाणी अजिबात न ढकलणारा केलेला विचार म्हणजे संघ। विचार आणि आचारांची परिशुद्धता म्हणजे संघ। देशप्रेमी आणि स्वार्थ हेतूने केलेले वैयक्तिक आणि संघटनांच्या पातळीवरचे सामाजिक कार्य हाच एकच म्हणजे संघ। जातीपातीचा विचार न करता शिबिरांमध्ये शेजारी जेवायला बसणारी बैठक म्हणजे संघ। देशातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या कळमळीने कार्य करणारा अगदी सामान्य किंवा सर्वसमावेशक धरणेचा संघ म्हणजे संघ। वाचून ऐकून नव्हे तर अनुभवातून समृद्ध करणारी संस्था म्हणजे संघ। अशा राष्ट्रीय संयुक्त संघाची स्थापना 1925 साली आजच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर केशव भैया हेडगेवार यांनी नागपुरात केली। संघ स्थापनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे विजयादशमी 2025 ते विजयादशमी 2026 हा वर्ष संघ शताब्दी वर्ष म्हणून साजरा केला जात आहे। या वर्षीचा विजयादशमी उत्सव संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षाचा असल्यामुळे विशेष महत्त्वाचा आहे। शताब्दी वर्ष मुली अर्थाने सेलिब्रेशन न करता सकारात्मक कार्य वाढ आणि स्थानिक सर्जनशीलता सोबत घेऊन समाजातील पंच परिवर्तनाचा संकल्प केला आहे। अश्विनी शुद्ध दशमी अर्थात विजयादशमी आपल्या संस्कृतीत एक महत्त्वाचा शुभ दिन मानला गेला आहे। कुठल्याही शुभ चांगल्या कार्याला प्रारंभ करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला गेला आहे। हा दिवस आपल्या पूर्वजांच्या पराक्रमांचा आठवणीला दाखवणारा व त्यातून मनात विजुगुषी वृत्ती निर्माण करणारा आहे। 9 दिवसांच्या शक्ती जागरणाने एक साठवलेल्या दैवी शक्तीचा बळावर दुर्गादेवीने या दिवशी महान महिषासुराचा वध केला। राहणामानात राहणाऱ्या सर्वसामान्य नरवरांना समाजाला संघटित करून श्रीरामाने अस्त्र शस्त्र शास्त्र सत्ता संपन्न अशा बलाढ्य रावणाचा या दिवशी वध केला। महिषासुर व रावण या वधातून अनन्य अत्याचारी दुष्ट शक्तीचा अंत निश्चित करतो असतो हा विश्वास जागृत होतो।
अज्ञातवासात असलेल्या पांडवांनी शमी वृक्षावर दबवलेली आपली शस्त्रे काढून त्यांचे पूजन करून या दिवशी कौरवांचा पराभव केला होता. म्हणून या दिवशी शस्त्रपूजांची परंपरा आहे. सगळ्यांनी मानव म्हणायचं. सब समाज में जाकर हमको सब में समरस होना है, संगठन की धारा बनकर सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, शाखा ही तो साधन अपना, व्यक्ति व्यक्ति को गढ़ने को अपनाए यह कार्य पद्धति, विश्व बंधुता बढ़ने को, विजय समय में शील विनय को नित्य स्मरण में रखना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, संपर्कित हो अपनी बस्ती, रुक ना पाए कदम हमारे, हिंदू जीवन को पहुंचाने, साथ मिले सब हाथ हमारे, नियम पूर्ण वर्तन से हमको घर घर सबके जाना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, सज्जनता का दीप बनेंगे, सजग देश हित में जन दीर्घ काल का काज सवरने, संयममय हो अपना मन, मंदिर में श्री राम लला है, उनको खुद में लाना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, अविरत चलते हुए कार्य को चिंतन का भी जोड़ लगाए, ऋषिमुनियों की इस भूमि को विश्व पटल पर गुरु बनाए, छोटे छोटे उपक्रमों से राष्ट्र विराट जगाना है, सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, सब समाज में जाकर हमको सब में समरस होना है, संगठन की धारा बनकर सभी दिशा में बहना है, सभी दिशा में बहना है, यानंतर अमृतवचन सुभाषित होईल, त्यानंतर वैयक्तिक पदे होईल, त्यानंतर पाहुण्याचा मनोर होईल, त्यानंतर निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधका की आंधी में वसुधा का कल्याण न भूले, निर्माणों के पावन युग में
निर्माण न भूले. आहे नामदेव विठ्ठलराव पतंगे. नोकरी रिटायर्ड आर्मी ऑर्डिनरी कॅप्टन अशी त्यांच्याकडे जबाबदारी होती. एकता नगर मंगल कार्यालय येथे माजी चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. आता प्रमुख वक्त्याचे परिचय करून देतो. शिक्षकांचं नाव आहे मार्तंड हरिहरी कुलकर्णी. शिक्षक राहणार आहेत भवानीपेठमध्ये राहते. त्यांचं PCS MA शिक्षण झालेलं आहे. सध्या सुयश विद्यालय सोलापूर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. संघदृष्ट्या प्राथमिक वर्ग शिक्षित आहेत. बालपणापासून स्वयंसेवक आहे. वस्ती प्रमुख, नगर महाविद्यालय प्रमुख, नगर बौद्धिक प्रमुख, शहर कुटुंब प्रमुख संयोजक असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडत सध्या त्यांच्याकडे शहर सहकार्य म्हणून दायित्व आहे. इकडे उजवीकडे बसलेले शिक्षकांचा परिचय करून देतो. त्याचं संपूर्ण नाव आहे प्रवीण सुरेश चिकळणी. शिक्षक गल्लीनगर इथेच राहते. बालपणापासून स्वयंसेवक आहे. संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित आहे. शाखा, नगर, शहर असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडत सध्या त्यांच्याकडे शहर सहकार्य म्हणून दायित्व आहे.